सर्व विद्यार्थी मित्रांचं दी पॉलिटिक्स चॅनलवर स्वागत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरिहोनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री हगी स्वामी महाविद्यालय उदगीर। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA सेकंड इयरचा इंटरनॅशनल रिलेशन हा जो 6वा पेपर आहे त्या पेपरची महत्त्वाची प्रश्नाची सिरीज जी आपण अभ्यासतो आहोत, त्या सिरीजमध्ये काही प्रश्न मॉडेल आन्सर म्हणून मॉडेल क्वेश्चन पेपर म्हणून पाहणार आहोत। कारण आपली परीक्षा लागलीच उद्याच्या 15 तारखेला आहे, मध्ये एक दिवस आहे आणि महत्त्वाची प्रश्नाची चर्चा ही पुन्हा पुन्हा झाली पाहिजे आणि काय प्रश्न येऊ शकतील यावर जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकाल। आपल्या सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। आपण अधिक मार्क घ्यावं यासाठीच हे चॅनल आहे आणि म्हणून या चॅनलवर जर नव्याने कोणी आला असेल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हे व्हिडिओ तुम्ही जितके अधिक वेळेस पाहाल तितके अधिक तुमची सराव होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये अधिक मार्क घेण्यास मदत होईल। तर विद्यार्थी मित्र पाहू आपण आजच्या या मॉडेल पेपरच्या सिरीजमधल्या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न काय आहे तो पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21 आहे इथं। तर या सिरीजमधला तो पहिलाच आहे। शीत युद्धाचा शेवट केव्हा झाला? पर्याय ए आहे 1990, पर्याय बी आहे 1955 आणि पर्याय सी आहे 1945 आणि पर्याय डी आहे 1991 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी 1991। आणि विद्यार्थी मित्र हो, 1945 ते 1991 हा शीत युद्धाचा कालखंड आहे। 1990-91 मध्ये रशियाचं विघटन झालं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आमूलाग्र असा बदल झाला। तर विद्यार्थी मित्र हो, त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय सत्तेचा स्थिर घटक आहे? आपण जर लक्षपूर्वक प्रश्न वाचला किंवा ऐकला तर आपल्या लक्षात येईल काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये। तर खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय सत्तेचा स्थिर घटक आहे असं म्हटलेलं आहे। स्थिर घटक म्हटलेला आहे, यावर जर आपण स्थिर हा महत्त्वाचा शब्द आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पर्याय अ आहे तंत्रज्ञान, पर्याय बी आहे नेतृत्व, पर्याय सी आहे साधन संपत्ती आणि पर्याय डी आहे लोकसंख्या। त्याचं उत्तर सहजपणे आपल्याला येऊन जाईल आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी साधन संपत्ती। हाच एक स्थिर घटक आहे। तंत्रज्ञान सतत बदलत असते क्षणाक्षणाला, नेतृत्वसुद्धा बदलणारं आहे आणि लोकसंख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत असते। त्यामुळं स्थिर घटक कुठला आहे तर साधन संपत्ती हा आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी। विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या, प्रश्न क्रमांक आहे 23, राष्ट्रीय सत्तेवरील मर्यादा डॅश डॅश हे आहेत। पर्याय अ आहे आंतरराष्ट्रीय नैतिकता, पर्याय बी आहे आंतरराष्ट्रीय कायदा, पर्याय सी आहे जागतिक लोकमत आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व। आणि विद्यार्थी मित्र हो, थोडं जरी आपण लॉजिक लावलं तरी यावेळी प्रश्नाचं उत्तर आपल्या लक्षात आलं असेल आणि याचं उत्तर आहे पर्याय डी वरीलपैकी सर्व। विद्यार्थी मित्र, त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणता देश नाटोचा सदस्य नाही? पर्याय अ आहे अमेरिका, पर्याय ब आहे फ्रान्स, पर्याय सी आहे भारत आणि पर्याय डी आहे इंग्लंड। आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्याला ज्ञात आहे की नाटोची अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड ही सदस्य आहेत आणि भारत हा सदस्य नाही। पण हा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने एवढा महत्त्वाचा नाही, तो ड्रॉप केला तरी चालतो। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी भारत। पण क्षेत्रीय संघटना आताच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाहीत। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25, पाश्चात्य राष्ट्राच्या प्रगतीतील महत्त्वाचा घटक कोणता? पर्याय अ आहे तेल व पेट्रोल, पर्याय बी आहे तंत्रविज्ञान आणि पर्याय सी आहे लोकसंख्या आणि पर्याय डी आहे वरीलपैकी नाही। आणि विद्यार्थी मित्र, याचं उत्तर आहे पर्याय अ तेल व पेट्रोल। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26, विद्यार्थी मित्र हो लक्ष द्या, प्रश्न क्रमांक 26 पाहू आपण काय आहे तो। खालीलपैकी कोणता सत्ता संतुलनाचा प्रकार आहे? पर्याय अ आहे बहुविध सत्ता संतुलन, पर्याय बी आहे सामान्य सत्ता संतुलन, पर्याय सी आहे परिवर्तनशील सत्ता संतुलन आणि पर्याय डी आहे यापैकी सर्व वरील सर्व। आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व ही सत्ता संतुलनाचे प्रकार आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27, ब्रिटिशांच्या काळात कोणत्या राजाने आघात प्रतिबंधक राज्य म्हणून चीन व भारत यामध्ये कार्य केले? आघात प्रतिबंधक, ज्याला आपण बफर स्टेट असं सुद्धा म्हणतो, दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये
एक बफर स्टेट असते आणि ते कोण काम केलं असं म्हटलेलं आहे. तर पर्याय अ आहे अफगाणिस्तान, पर्याय बी आहे तिबेट, पर्याय सी आहे जपान, पर्याय डी आहे जर्मनी. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी तिबेट. ब्रिटिश काळामध्ये, कारण आता तिबेटवर त्यांनी कब्जा केलेला आहे आणि आपण बांडुंग परिषदेमध्ये त्यांचा कब्जा मान्य केलेला आहे. त्यामुळं आता चीन आणि भारतामध्ये बफर स्टेट म्हणून कोण काम करते असं जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे नेपाळ आणि भूतान. ही दोन्ही राष्ट्र मॅकमोहन रेषेच्या बॉर्डरवरची राष्ट्र आहेत आणि ते बफर स्टेट म्हणून काम करत असतात. तर विद्यार्थी मित्र त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय सत्तेचा घटक नाही? पर्याय अ आहे नेतृत्व, पर्याय बी आहे राजनय, पर्याय सी आहे विचार प्रणाली आणि पर्याय डी आहे अशांतता. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी अशांतता. अशांतता हा राष्ट्रीय सत्तेचा घटक नाही, कारण नेतृत्व राष्ट्रसत्तेचा घटक आहे, राजनय राष्ट्रसत्तेचा घटक आहे आणि विचार प्रणाली राष्ट्रसत्तेचा घटक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. सध्याच्या काळात कोणत्या सत्ता संतुलनाला अधिक महत्त्व दिले जाते? पर्याय अ आहे भौगोलिक सत्ता संतुलन, पर्याय बी आहे दहशतीचे संतुलन आणि पर्याय सी आहे साधारण सत्ता संतुलन आणि पर्याय डी आहे परिदृढ सत्ता संतुलन. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी दहशतीचे संतुलन. सध्याच्या काळामध्ये दहशतीच्या संतुलनाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. विद्यार्थी मित्र लक्ष द्या. राष्ट्रीय सत्तेचे अमृत घटक कोणते? अमृत घटक कोणते? पर्याय अ आहे राष्ट्रीय चारित्र्य, पर्याय बी आहे मनोबल, पर्याय सी आहे विचार प्रणाली आणि पर्याय डी आहे वरील सर्व. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व, कारण ही नष्ट न होणारी घटक आहेत, अमृत आहेत, कधीच न मरणारी ही घटक आहेत. राष्ट्रीय चारित्र्य, मनोबल आणि विचार प्रणाली. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. विद्यार्थी मित्र प्रश्न क्रमांक आहे 31. राष्ट्रसत्ता प्रश्न क्रमांक 31. सत्ता व प्रभाव यात कोणी फरक केला आहे? सत्ता व प्रभाव यामध्ये कोणी फरक केला आहे? पर्याय अ आहे हेन्स मॉर्गेनथॉ, पर्याय बी आहे नॉर्मन हिल, पर्याय सी आहे सिलार, पर्याय डी आहे कार्ल ड्युईस. आणि विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे पर्याय बी नॉर्मन हिल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. विद्यार्थी मित्र लक्ष द्या. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. डॅश डॅश हा देश सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य नाही? पर्याय अ आहे UK, पर्याय बी आहे चीन, पर्याय सी आहे भारत आणि पर्याय डी आहे फ्रान्स. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी भारत. सुरक्षा परिषदेचा भारत कायम सदस्य नाही. कायम सदस्यांना व्हिटो पॉवर असतो आणि सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य ही 5 राष्ट्र आहेत. त्याच्यामध्ये फ्रान्स, चीन, UK ही आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणता देश नाटोचा सदस्य नाही? मला वाटतं हा प्रश्न अगोदरही येऊन गेलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी भारत. डबल आलेला प्रश्न आहे. चला आपण त्याच्या पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 34. दुसरे जागतिक महायुद्ध डॅश डॅश या काळात झाले? आणि विद्यार्थी मित्र पर्याय ये आहे 1914 ते 18, 1914 ते 18 पहिल्या महायुद्धाचा कार्यकाल आहे. हा पर्याय बाद झाला. त्याच्यानंतरचा पर्याय आहे 1912 ते 1916, हाही नाही. त्यानंतर पर्याय सी आहे 1910 ते 1914, हा तर नाहीच. आणि डी पर्याय डी आहे 1939 ते 45. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी 1939 ते 1945. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. विद्यार्थी मित्र लक्ष द्या. आंतरराष्ट्रीय राजकारणाला शक्ती संघर्षाचे राजकारण असे कोणी म्हटले? शक्ती संघर्षाचे राजकारण असे कोणी म्हटले? आणि हे प्रसिद्ध विधान आहे. अनेक सराव परीक्षांमध्ये हे विधान आपल्या कानावर पण आपल्याला हे मुखोद्गत झालं असलं पाहिजे. पर्याय अ आहे हेन्स मॉर्गेनथॉ, पर्याय बी आहे डेव्हिड ईस्टन आणि पर्याय सी आहे कार्ल मार्क्स आणि पर्याय डी आहे रुसो. आणि विद्यार्थ्यांचं उत्तर आहे पर्याय ये हेन्स मॉर्गेनथॉ. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. अगदी सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन डॅश डॅश दृष्टिकोनातून करण्यात येत असे? हाही प्रश्न आपण मागच्या सेटमध्ये झालेला आहे. पर्याय अ आहे निर्णयग्राही दृष्टिकोन, पर्याय बी आहे ऐतिहासिक दृष्टिकोन, पर्याय सी आहे वास्तववादी दृष्टिकोन, पर्याय डी आहे खेळ दृष्टिकोन. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी ऐतिहासिक दृष्टिकोन. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. डॅश डॅश हा सत्ता संतुलनाचा मार्ग आहे? पर्याय ए आहे शक्तीची वाढ, पर्याय बी आहे संधी आणि मैत्रीचा तह,
आणि पर्याय सी आहे मोबदला देणे आणि पर्याय डी आहे वरील सर्व. आणि विद्यार्थी मित्र हो, वरील सर्व हे सत्ता संतुलनाचे मार्ग आहेत आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. सध्याच्या जागतिक राजकारणातील महासत्ता कोण आहे? आणि विद्यार्थी मित्र हो, कॉमन गोष्ट आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास नसलेल्या व्यक्तीला सुद्धा याचं उत्तर येईल. पर्याय ए आहे भारत, पर्याय बी आहे अमेरिका, पर्याय सी आहे फ्रान्स आणि पर्याय डी आहे इंग्लंड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी अमेरिका. अमेरिका सध्याच्या जागतिक राजकारणातील महासत्ता आहे. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 20 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. निश्चितपणे या प्रश्नाचे किमान 10 प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.